महायुतीचा हिंगोली आणि यवतमाळ वाशिमचा लोकसभेचा उमेदवार बदलला। हिंगोलीमधून हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी। भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हिंगोलीत उमेदवार बदलला। यवतमाळ वाशिममधून भावना गवळींचा पत्ता कट। हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटलांना उमेदवारी। ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर। कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमध्ये भारती कांबडी, हातकणंगलेमधून राजू शेट्टींविरोधात सत्यजित पाटील। जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश। लोकसभेचं तिकीट मात्र समर्थक करण पवार यांना। रामटेकमध्ये वंचितचा अपक्ष किशोर गजभियेंना पाठिंबा। रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, महायुतीचे राजू पारवे आणि गजभियेंशी तिरंगी लढत। पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव। मात्र काँग्रेसच्याच तिकिटावर लढण्यावर चव्हाण ठाम असल्याची माहिती। संजय निरुपम यांचे स्टार प्रचारकांच्या यादीतून गच्छंती। काँग्रेसमधून हकालपट्टीचा प्रस्तावही दिल्लीला पाठवणार। प्रचार समितीच्या बैठकीत निर्णय। पंतप्रधान मोदी राज्यामध्ये प्रचाराचा धडाका उडवणार। राज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या 18 रॅली होणार। लोकसभेच्या पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसच्या विदर्भात 3 मोठ्या सभा होणार। भंडारा गोंदियामध्ये राहुल गांधी, चंद्रपुरातून प्रियंका गांधींची सभा। आपचे नेते संजय सिंग जामिनावर 6 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर। कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी संजय सिंग यांना अटक। मराठा आरक्षणासंदर्भातल्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण पीठाकडे वर्ग। लवकरच सुनावणी। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा निर्णय। मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातही पाण्याची भीषण परिस्थिती। नाशिक जिल्ह्यातल्या 24 धरणांमध्ये केवळ 31% उपयुक्त पाणी साठा। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलींना कंठस्नान। 5 मृतदेहांची ओळख पटली। 3 महिला नक्षल्यांचा मृतांमध्ये समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।